हा एंट्री गेट आहे। इथून तिकीट दाखवून आपल्याला आतमध्ये जाता येईल। दिवा महोत्सवला यायचं असेल तर अगोदर इथे तिकीट काढावी लागते। पर पर्सन 10 रुपये। छान असं डेकोरेशन करण्यात आलेलं आहे। इथे सेल्फी घेऊ शकतो आपण। बाप्पाचं इथे खूप सुंदर असं मंदिर आहे। छान देखावा तयार करण्यात आला आहे ना मंदिराचा। सुंदर अशी रांगोळी सुद्धा काढलेली आहे। आपल्याला नेहमीच आज पहिलाच दिवस आहे दिवा महोत्सवाचा आणि प्रचंड गर्दी असते। जर यायचं असेल तर लवकरात लवकर या, कारण जसजशी संध्याकाळ होतं तशी गर्दीला सुरुवात होते। साठी रे अच्छा लकी ड्रॉ साठी लकी ड्रॉ आहे। कानातले वगैरे असा हेअर बँड्स इयरिंग्स वगैरे असा स्टॉल आहे। कुठलाही घेतले तरी 20 रुपये का? अच्छा, स्टॉलवर आला तर इथे तुम्हाला कप केक भेटतील। कसे आहेत? घरी आहेत, होममेड आहे। अरे वा, हे कसे आहेत ताई? कुठले घेतले तरी 80 आणि हे अच्छा, आणि हे कसे आहेत? आणि हे अरे वा मस्तच। आणि इथून टॅटू काढून मिळेल। टॅटूचा स्टॉल आहे इथे। तर इथे मुखवासचा स्टॉल सुद्धा आहे। नेहमीप्रमाणे आपण पाहतो प्रत्येक महोत्सवामध्ये लोणचे आणि मुखवासचे स्टॉल असतातच। आपला सन्मान आपण स्वीकारावा। पवार 20 रुपये कुल्फी लहान मुलांचे आहेत आणि जीन्स कॅपरी वगैरे सगळं आहे। श्री अंकुश नारायण गोसावी, श्री अंकुश नारायण गोसावी यांचा हा सन्मान। खेळणीचा स्टॉल सुद्धा आहे। 50चे 10 रे। अच्छा, मावशी आज लावला नाही का सुकी मच्छी? उद्यापासून? अरे आम्हाला घ्या, बघायची होती। ठीक आहे ठीक आहे। सुकी मच्छी मग तुम्ही वसईवरून येता? अरे बापरे, महोत्सवासाठी 10 रुपये घेतले का? आल्यानंतर इकडे मनोरंजन पार्क म्हणजे लहान मुलांना खेळण्यासाठी वगैरे पाळणा वगैरे सगळं आहे इथे। आपण टाळ्या वाजूया या सगळ्या ज्येष्ठांसाठी। यांचा हा सन्मान होत आहे। धन्यवाद।